प्रेज द लॉर्ड. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आणि आजच्या या दिवसामध्ये आणि सुंदरशी वेळ देवपाने आपल्याला त्याच्या सानिध्यामध्ये येण्याची दिलेली अशी आहे. आणि वचनाकडे आपण लक्ष लावणार असे आहोत. आणि आपण म्हणण्यासाठी देवाचं वचन घेतलेलंच आहे. आणि ते वचन असं आहे की याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय आणि 8 वचन असं आहे. आणि विषय असा आहे की देवाजवळ या. आणि या वचनामध्ये देवपाने आपल्याला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बारकाईने बघू अशा पाहणार अशा आहोत, वाचणार अशा आहोत आणि लक्ष लावणार अशा आहोत. या ठिकाणी मी हे वचन वाचत असे आहे आणि त्या वचनाकडे आपण लक्ष लावूया. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अहो पापीजन हो, हात निर्मळ करा. अहो द्विविधीच्या लोकांनो, आपली अंतकरणे शुद्ध करा. या वचनामध्ये खूप सुंदर रीतीने सांगितलेलंच आहे. आणि या वचनामध्ये आपण बऱ्याच वेळेस हे वचन ऐकलेलंच आहे, मनन केलेलंच आहे. परंतु प्रत्येक वचन आपल्यासाठी जीवनासाठी नवीन असतं. आणि आजच्या या दिवसामध्ये देव ह्या वचनामध्ये काय सांगत असं आहे की एक देवाजवळ आपल्याला यायला सांगितलं आहे. आणि दुसरं आपले हात स्वच्छ करायला सांगितलेले असे आहेत. आपल्या जीवनामध्ये पाप असेल तर ते पाप काढून टाकायला सांगितलेलंच आहे. आणि आपली बुद्धी म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे विचार असतात. आपण जर देवाच्या सानिध्यामध्ये बसलो तर आपली बुद्धी वेगळ्या ठिकाणी काम करत असते. परंतु या ठिकाणी आपल्याला देवाकडे लक्ष लावायचं असावे. आणि या वचनामध्ये देव आपल्याला स्पष्ट सांगत आहे की आपले हात स्वच्छ करायला सांगत असं आहे. आपले अंतकरण शुद्ध करायला सांगत असं आहे. आणि त्याच्या जवळ यायला सांगत अशा आहे. ह्या 3 गोष्टी तर मला समजलेल्या अशा आहेत, कळलेल्या अशा आहेत. आणि त्यामधून मी थोडं तुमच्याशी त्या वचनाच्या द्वारे बोलत असे आहे, सांगत असे आहे. देव मला मार्गदर्शन करत असं आहे. तरी या ठिकाणी देवाजवळ कसं यायचं असं आहे हा आपण वैयक्तिक आपल्या प्रत्येकाचा प्रश्न असा आहे. आपण आलेलाच आहोत, पण आपलं विचार, आपलं मन देवाजवळ आहे का? आपलं लक्ष देवाजवळ लागलेलंच आहे का? कारण देवाजवळ आल्यानंतर आपलं पूर्ण लक्ष देवाजवळ लागणं गरजेचं असं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगत असं आहे की अहो पापीजन म्हणजे आपले हात निर्मळ करायला सांगितलेलं असं आहे. आपल्यामध्ये असणारं पाप असतं ते पाप काढून टाकणं गरजेचं असं आहे. आणि जर आपण यशाया 59:3 मध्ये आपल्याला ते वचन काय सांगतं त्याकडे आपलं लक्ष लावूया. कारण त्या वचनामध्ये सांगितलं असं आहे, तुमचे हात रक्ताने व तुमची बोटे अधर्माने विटाळली आहेत. तुमची वाणी असत्य आहे. तुमची जीवा दुष्टतेचे शब्द पुटपुटते. म्हणजे आपल्याकडून काही पाप घडतं, त्यामुळं आपण आपले हात पवित्र राहू शकत नाही. आपलं शरीर देखील पवित्र राहू शकत नाही. कारण ह्या हातामुळे अनेक प्रकारची पापं घडतात. हे हात जे आहेत ते देवाने आपल्याला दिलेले असे आहेत. परंतु हातामध्ये देवाने खूप सामर्थ्य दिलेलं असं आहे. कारण ज्यावेळेस आपले हात पवित्र आणि शुद्ध होतात त्यावेळेस आपण इतरांच्या वर हात ठेवलं तर त्यांना आरोग्य प्राप्त होऊ शकतं. कसं? कारण ज्यावेळेस आपले हात स्वच्छ होतात, आपलं मन शुद्ध होतं, आपलं अंतकरण शुद्ध होतं. आणि त्यावेळेस आपल्याला देवाचा आत्मा आपल्याला चालवत असतो. कारण आपल्याला या ठिकाणी या वचनात स्पष्ट सांगितलंय की आपली बोटं अधर्माने विटाळलीच. मध्ये कशाने विटाळलेली? ह्या हाताने अनेक प्रकारची पापं घडली जातात. आपण जर जगाचं उदाहरण घेतलं तर हे हात व्यसनांच्या अधीन अशा आहेत. कोणी तंबाखूचं व्यसन, मिसरीचं व्यसन आणि अनेक प्रकारची व्यसनं. मोबाईलवरती ते बोट आपले चालवत असतात, पण कोणत्या प्रकारचं काय काम करतात हे त्यांनाच माहीत असतं. परंतु त्यामुळे काय होतं, आपले हात विटाळले जातात, आपले बोटं विटाळले जातात. आणि ते स्वच्छ करायचं असेल
तर आपल्याला देवबाप स्वच्छ करू शकतो. आणि जर आपल्या वाणीमध्ये बरेच वेळेस या जिभेमध्ये अनेक प्रकारची पापं असतात, त्या वाणीमध्ये वाईट शब्द निघतात, त्या वाणीमधून शिवीगाळ निघते, परंतु ते देवाला न आवडणारे असं आहे. आणि त्यामध्ये जर तुमची वाणी स्वच्छ झाली, तुमचे हात स्वच्छ झाले, तर देवबाप आपल्याला काय सांगत असं आहे त्याकडे आपण लक्ष देऊया. तरी पण आपल्याला पुन्हा आपण वचन एक वाचूया. स्तोत्र 24 आणि 4 मध्ये काय सांगितले ते बघूया. की या ठिकाणी आपल्याला सांगितले, स्तोत्र 24 आणि 4 वाचूया. ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही तो. आणि बरेच वेळेस आपल्या कडून ह्या गोष्टी घडत राहतात. आपलं अंतःकरण शुद्ध का राहत नाही, कारण त्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचं पाप दडलेलं असतं. हे अंतःकरण स्वच्छ ठेवण्यासाठी, त्याच्यामध्ये अनेक स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला देवाच्या सहवासात सानिध्यात जावं लागतं. परंतु काय होतं की अनेक वेळेस त्या पापामुळं आपण देवाकडे जाऊ शकत नाही, कारण आपले चित्त, आपलं लक्ष त्याकडे न लावता आपण वाईट गोष्टीकडे लावल्यानंतर आपलं मन, अंतःकरण म्हणजे शुद्ध होत नाही, ते घाण होतं. परंतु या ठिकाणी त्या वचनाबद्दल आपल्याला देवबाप काय सांगत असं आहे की जर मत्तई 5 आणि 8 मध्ये जर आपण वाचलं, ऐकलं, तर त्या ठिकाणी देवबाप आपल्याला सांगत आहे की बघा, देव आपल्याला सांगत आहे की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. अंतःकरणामध्ये देव आपल्या वस्ती करतो. त्या अंतःकरणाच्या द्वारे आपण देवाला पाहू शकतो. आणि मला चांगलं अजून एक वचन आठवतं की या वेळेला खरंतिकारास पहिले पत्र आणि 3 अध्याय आणि 16 वचनामध्ये देवबाप सांगतो की तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे, आणि जो कोणी त्या मंदिराचा नाश करेल तर त्याचा नाश देवबाप करणारच आहे. तर ह्या अंतःकरणामध्ये जर देवाला ठेवायचं असेल तर ते अंतःकरण शुद्ध ठेवणं गरजेचं असं आहे, कारण ते अंतःकरण शुद्ध जर राहिलं तर आपण देवाला पाहू शकतो. आणि खरोखर आपल्याला जर देवाला पाहायचं असेल तर आपल्याला देवाजवळ जाणं गरजेचं असं आहे, कारण देव आपल्याला आमंत्रित करतो, आपल्याला बोलवतो. अहो, जर आपण पुढचं वचन वाचलं, आपण मत्तई 11 आणि 28 वचन पाहूया. अहो कष्टी व भारतकाम जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आणि ह्याच ठिकाणी तेव्हा प्रत्येकाला, सर्व जगाला म्हणजे बोलवत आहे, जे कष्टी आहेत, दुःखी आहेत, भारतकाम जन आहेत, त्या सर्वांना देवबाप काय करणार आहे, विसावा देणारा देवच आहे, कष्ट दूर करणारा देवच आहे. आणि या ठिकाणी जर आपण वाचलं यशाया 55:1 मध्ये काय सांगितलं त्याकडे आपण पुन्हा एक लक्ष लावूया. अहो ताणवल्यानं तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा आणि या, पैसा वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. हा आपला देव किती महान असा आहे. त्याकडे तो म्हणतो की ज्याच्याकडे पैसा नसेल त्यांनी देखील या, कारण जर आपण बघितलं तर या जगामध्ये पैशाशिवाय तुम्हाला कोणी किंमत देत नाही, कोणी ओळखत नाही, कारण या ठिकाणी पैसा ह्या जगामध्ये जास्त त्याच्या पाठीमागं धावलेले असतात. परंतु या ठिकाणी देवबाप सांगतो की अहो ताणल्यानं तुम्ही सर्व जलाशयाकडे या, कारण आपला देव जीवनी पाणी देणारा परमेश्वर असा आहे, कारण तो ताणल्यानं तृप्त करणारा परमेश्वर असा आहे. कारण जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते काय होतील, म्हणजे जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आणि या ठिकाणी आपल्याला सुंदर प्रकारच्या वचनाच्या द्वारे देवबाप चालवत असा आहे. आणि खरोखर आजच्या दिवसामध्ये आपले हात देवाजवळ देऊया, आपले अंतःकरण देवाला देऊया, कारण देवबाप आपल्या
अंतःकरणाला, आपल्या हाताला शुद्ध आणि पवित्र करील. आणि येत्या दिवसामध्ये आपल्या हाताच्या द्वारे, आपल्या जीवनाच्या द्वारे देव त्याचं कार्य करून घेईल. कारण जेव्हा आपण देवाजवळ मागतो, येतो, त्यावेळेस देव बाप आपल्याला पवित्र आणि शुद्ध करतो. कारण आपली तयारी पाहिजे. आपले देवाजवळ येण्याची आपल्याला गरज अशी आहे. कारण आपण ज्या वेळेस देवाकडे येऊ, त्यावेळेस देवबाप आपल्याला चालवेल. आणि खरोखर आजचा हा जे वचन असं आहे, हा वचनाच्या द्वारे देवबाप पुष्कळांना आशीर्वाद देव आणि त्यांना चालव. आणि या शेवटच्या दिवसामध्ये खरोखर आपल्याला देवाजवळ जाण्याची गरज अशी आहे. कारण देव आपला सर्वस्व आहे आणि प्रत्येकाने देवाजवळ जाणं हे गरजेचंच आहे.